हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मी इथे मेकअप करताना दिसते आहे. माझी हेअरस्टाईल चालू आहे. तर आम्ही करतो आहे मकर संक्रांत स्पेशल मेकअप लूक. तर ब्लॅक साडीवर हलव्याचे दागिने घालून सध्या ट्रेंडिंग आहे तो. सो आम्ही सुद्धा तो मेकअप लूक ट्राय करतो आहे. तर खूप जुगाड करून आम्ही ह्या गोष्टी करतो आहेत. तर सोनालीने मला आता मॉइश्चरायझर दिले लावायला. ऑलरेडी मी घरून लावून आले होते, पण तरी पण तिने एक्स्ट्रा केअरसाठी लावायला सांगितलं मला. सो सेटाफिलचं तिने मला मॉइश्चरायझर दिलं. पाठीमागे तुम्ही बघताय तिचा मुलगा झोपलेला आहे. तो सुद्धा 3-3.5 वर्षाचा आहे. स्कूलमध्ये जाऊन आला होता, त्याच्यामुळे त्याला झोपवून आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. मल्हारला सुद्धा झोपवून आले होते मी. सो हे बघा, इथे हलव्याचे दागिने आम्ही रेडी करतोय. आम्ही मार्केटमध्ये शोधायचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला हवे तसे हलव्याचे दागिने नाही मिळाले. ते पुष्ट्यावर चिटकवतात ना, तशा टाईप होते. एकदम बेसिक असतात तसे, पण तसे नको होते आम्हाला. सध्या ट्रेंडिंगमध्ये जे हलव्याचे दागिने आहेत तसे आम्हाला हवे होते, पण नाही मिळाले. त्याच्यामुळे आम्ही काय हार मानली नाही. आम्ही म्हटलं चला घरीच ट्राय करूया आपण. तर आज काल रात्री संध्याकाळपासून आम्ही हे हलव्याचे दागिने बनवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काही इतके खास होत नव्हते. जितके झाले, जितके आम्ही मेहनतीने करण्याचा प्रयत्न केला तितके झाले. खूप छान झाले. छान वाटते स्वतः बनवलेले जे दागिने. आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त मेहनत सोनालीचीच आहे. तिने जास्त मेहनत घेतली दागिने बनवण्यासाठी, कारण की तिच्याकडे वेळ होता. सो मला इतकं जमलं नाही, कारण की मल्हारच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आला ना की तो 5 मिनटात सगळ्या तोडून मोडून ठेवतो. त्याच्यामुळे मी तिलाच सांगितलेलं की तूच कर म्हणून, मी हेल्पला येईल थोडा वेळ. तर कसे बसे आम्ही दागिने बनवले. सो आता सोनालीने फाउंडेशन वगैरे लावलेलं आहे. मला मेकअप चालू आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला पूर्ण मेकअप लूक दिसेल. आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला एक छान गंमत बघायला मिळेल सिनियर सिटीजनसाठी. तर ते पाहत राहा. तर हे बघा, मेकअप लूक पूर्ण झालेला आहे. मेकअप करून झालेला आहे. हेअरस्टाईलसुद्धा करून झालेली आहे. साडी नेसवून झालेली आहे. आता वेळ आलेली आहे ती दागिने घालायचे. तर हे घरीच बनवलेले आहेत दागिने, अगदी बेसिक. आम्ही जमेल आम्हाला तसे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडतील. तर हे बघा, एकदम साध्या पद्धतीने आम्ही बनवलेले आहेत. तर सोनाली मला ते हळू एकदम अलगद वेअर करते. आम्ही धाग्या म्हणजे गाठ, एक गाठ बांधून आम्ही ते बनवलेले आहेत. तर ती एकदम अलगद मला ॲटलिस्ट फोटोशूट होईपर्यंत जरी टिकले तरी खूप आहेत. अशा हिशोबाने आम्ही एकदम हळूहळू ती मला वेअर करून देते आहे. म्हणजे ते दागिने घातल्यानंतर मला हलायचंच नाही असं तिने सांगितलेलं आहे, कारण की हलले की ते पडणार, हलवे पडून जाणार. त्याच्यामुळे एकदम अलगद म्हणजे वेअर करते ती. आणि मलाच सांगते ती की अजिबात हलवू वगैरे नको. तर ती मला व्हिडिओ काढायला सांगितलं की तू काढ, जेणेकरून आता सध्या ट्रेंडिंग चालू आहेत ते हलव्याचे दागिने वगैरे घालताना वगैरे. असे भरपूर रील्स आहेत, तर तशा रील्स वगैरे काढत होते मी सुद्धा. आणि मग तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा थोडंसं शूट केलं. तर हे बघा, खूप छान वाटते स्वतः बनवलेलेचे, म्हणजे आम्ही दोघींनी बनवलेलेचे हे दागिन्यांचं समाधान बाहेरून विकत आणण्यापेक्षा. तर खूप छान झाला फोटोशूट, मजा आली आम्हाला. आणि खूप समाधान वाटलं की बाहेरून विकत आणण्यापेक्षा आम्ही छान केले. तर ही बिंदीसुद्धा एक घरी होती, तिच्याकडेच होती. ती मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे बरेचसे असे ज्वेलरी आहेत. तर त्यालाच आम्ही वरून फक्त असे थोडे चिटकवले, जेणेकरून थोडासा लूक दिसेल की हे हलव्याचंच आहे, दागिन्यांमध्येच एखादी बिंदी आहे असं. तर सगळं मेकअप लूक झाला. आम्ही फायनली खाली गेलो फोटो काढायला. तर हा बघा, पूर्ण लूक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल की कसा आला आहे. हा कमरपट्टा खूप छान झालेला आहे सगळ्या दागिन्यांमध्ये. एक ड्रेसचा ब्रोच होता, ड्रेसच्या गळ्याला होतं हे. आणि त्याला फक्त 2 लाईनी आम्ही हलव्याचे दागिने म्हणजे लाईनी असे जोडलेले आहेत, जेणेकरून तो खूप छान दिसेल. आणि खूप सुंदर झालेला आहे तो. ऐन वेळेला आम्हाला हे सुचलं, मला म्हणजे सोनालीलाच सुचलं सहसा. हे तिच्याकडेच होतं, तिच्या ड्रेसला होता. सो तिने ते काढलं आणि त्याला ते वरून चिटकवून दिले, जेणेकरून खूप छान झालं. कमरपट्ट्याचा ट्रेंड सध्या भरपूर होता, सो आम्ही ते जास्त त्याच्यावर फोकस केलं होतं. तर बांगड्यांचे तर हलवे पडून गेले होते पूर्ण, लास्टपर्यंत काही ते टिकले नाही. आणि लास्ट मोमेंटला खाली गेलो तर काही मुलं पतंग उडवत होते. सो त्यांच्याकडून 5 मिनटासाठी पतंग घेतली आणि थोडेफार फोटोज आणि व्हिडिओ शूट केली. तर म्हणजे बोलतात ना, मनापासून कुठल्या गोष्टी केल्या ना तर देवसुद्धा आपल्याला साथ देतो. तर पतंग मिळाली आणि त्याच्याबरोबर पण शूट झालेले आहेत. हे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करते आहेत. पहा, खूप छान झालेले आहेत ते. आणि कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मेकअप लूक करायचा असेल कुठल्याही प्रकारचा, ब्रायडल म्हणा, सायडर म्हणा, कुठल्याही प्रकारचा मेकअप करायचा असेल तर तुम्ही सोनालीला कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा नंबर आणि इंस्टाग्राम ID मी तुम्हाला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर पहा व्हिडिओ. तर त्यानंतर संध्याकाळी मी पटापट म्हणजे 7 वाजले आम्हाला फोटोशूट वगैरे करता करता. सो त्याच्यानंतरचा व्हिडिओ काही मी शूट नाही केला. घरी गेले, पटापट स्वयंपाक वगैरे बनवला. खूप थकलेसुद्धा होते, कारण की दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फोटोशूट हे मेकअप वगैरे ह्याच्यामध्ये खूप दमायलासुद्धा होतं. सो पटापट स्वयंपाक वगैरे केला आणि जेवलो आम्ही. आणि या सोसायटीमध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये फंक्शन्स असतात, आमच्याकडे स्पर्धा वगैरे असतात लहान मुलांपासून ते सिनियर सिटिझनपर्यंत. तर खाली गेलो तर सिनियर सिटिझनवाल्यांचे गेम चालू होते. सगळ्या सिनियर सिटिझनच्या महिला आणि आजी आजोबा म्हणजे सगळेच होते खाली. खूप छान मजा वाटत होती त्यांच्याकडे बघून, खूप उत्साह येत होता मला. आणि जो दिवसभर थकलेली होते ना, तो एकदम थकवा असा दूर पळून गेला त्यांच्याकडे बघून. म्हणजे ते ह्या वयातसुद्धा किती म्हणजे एनर्जेटिक आहेत. खूप छान वाटत होतं हे पाहून. तर ह्या आमच्या सोसायटीमधल्या चौधरी आजी आहेत. तर ह्या आजींबद्दल मी तुम्हाला खरं तर विशेष म्हणजे सांगायची खूप इच्छा आहे. तर ह्या इतक्या एनर्जेटिक आहे ना, इतक्या एनर्जेटिक आहेत खूप. म्हणजे त्या इतक्या ॲक्टिव्ह असतात ना सोसायटीच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर मला ना खरंच असं त्यांच्याकडे बघून असं वाटतं की मी जर म्हणजे बोलतात ना, माझं वय झाल्यानंतर मी जर त्यांच्या सिनियर सिटिझनमध्ये जाईल ना, तर मी त्यांच्यासारखीच असावी, अशी एकदम ॲक्टिव्ह. आत्तासुद्धा त्या बोलतात की 2 दिवसापूर्वी त्यांचा डान्स होता, त्यांनी 2 डान्समध्ये सहभाग घेतला होता आणि स्टेजवर जाऊन डान्स केला, गाणं वगैरे बोललं स्टेजवर. म्हणजे आपण आता ह्या एजमध्ये सुद्धा इतकं कॉन्फिडन्स आपलं कमी असतो किंवा आपण बोलत नाही, आपल्याकडे वेळ नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण रिझन देत असतो. पण त्या म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये असं मागे नाही. गेम खेळण्यामध्ये पुढे असू द्यात, म्हणजे हरो अगर जिंको, त्यांचं असं म्हणणं असतं की आपण हरो अगर जिंको, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मला फक्त आनंद मिळतो नाही ह्या गोष्टीतून, हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि मला ही गोष्ट म्हणजे इतकी मनाला भावणारी आहे ना, की मला खूप असं छान वाटतं की बाबा हां, चला, जिंकणं हे महत्त्वाचं नाही आहे किंवा हारणंही महत्त्वाचं नाही आहे, पण आपण खेळतो आहे ना, पार्टिसिपेट करतो आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मग ते पुढे बघू की काय होतं आहे ते. तर खूप छान अशा गोष्टी शिकायला मिळतात. असे लोक आपल्या आजूबाजूला असले ना, की पॉझिटिव्हिटी आपली जवळ खूप असते. तर त्यानंतर हे बघा, तर सगळ्यांचं काय चाललं आहे, कोण गेम खेळतं आहे, कोणाचं काय चाललं आहे. आणि इथे आम्हाला क्रिकेट खेळायची आहे. आम्हाला ती बॅट झेपत नाही आहे, अक्षरशः इतकी जड आहे, तरी पण आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. त्याने ती बॅट उचलली आणि आता त्याला क्रिकेट खेळायचे आहे. त्याच्या बाबांना सांगतो आहे, तुम्ही बॉल टाका, आपण क्रिकेट खेळूया. आणि त्याचे बाबासुद्धा बॉल शोधायला गेले क्रिकेट खेळायसाठी. तर हे बघा, हे मुलं आले आणि त्यांची मॅच चालू होणार आहे आणि ते लोक त्याला बॅट मागत आहेत की आम्हाला दे म्हणून खेळायला, पण तो काही देत नाही आहे. तो काय ऐकणारातला नाही आहे. जोपर्यंत 1-2 बॉल खेळणार नाही तोपर्यंत तो काय बॅट सोडणार नाही. सो ते बघा, आता त्याला खेळायला देत आहेत. तर बघू आता त्याला सांगितलं आहे, म्हणजे त्याच्या बाबांना सेक्रेटरीच्या लोकांनी सांगितले, सोसायटीच्या लोकांनी सांगितले की ह्याला घेऊन जा म्हणून आता. सो त्याला आता जबरदस्ती आम्ही घेऊन येतो आहे. आता त्याला बाबांनी थोडंसं सांगितलं की आता तू घरी चल, आई तुला बॉटलमध्ये दूध भरून देईल. तेव्हा तो घरी यायला रेडी झाला आणि आता तो मला शोधतो आहे की मी कुठे आहे, ते त्याला माहिती नाही मी कुठे. तर आता त्याचं लक्ष गेलं माझ्याकडे आणि मला बोलतो, चल आता आपण घरी जाऊया.
सो आता आम्ही निघालो आहोत घरी. तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बॅकग्राऊंडला जो आवाज येतो त्यासाठी सॉरी, कारण की आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि सध्या भरपूर चहलपहल चालू आहे, त्याच्यामुळे आवाज येतो आहे. तर त्यासाठी सॉरी. तर आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.